हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा जन्म हो का भलते याती परिमी न चुके हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा पांडुरंगा करू नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संतासिया दुसरे चरण संतासी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह ध्रुव पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो अच्चण्याती भाविका प्रथम मनुकृगणाथ उमाशंकराच्या सुत चरणावरी ठेवणे माथा षष्टांग आता दंडवत दुसरी बंधू सरज चतुर्णाची आत्मजा वाक सिद्धी पावे सहज चरणवता दंडवत आता वंदो देव ब्राह्मण जंचनी पुण्य पावन प्रसन्न होती श्रोतजन तया मादंडवत आता अनुमृंग भूमिका कीर्तन्यो बी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे दंडवत ऐसन मन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला ज्ञानोने आपुल्या बाळ चालवी सकळा नामन विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हरी जय 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 विठ्ठल 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 हरि विठ्ठल 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 कुंडलिक वरद हरी हो ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली जगद्गुरु पवन सुत उमापती छत्रपती धर्मवीर प्रभु रामचंद्र भगवान गोपाल कृष्ण भारत माता की जय भाई हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा प्रस्तुत कीर्तनोपी सेवेकरिता निवडलेला अभंग यच्चे यावत जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजविणारे भगवंताचे लाडके युगानुयुगीचे प्रेमी भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम इथं बसलेल्या भाविकांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे तरी पण सांगणे हे वक्त्यात साध्य कर्तव्य ठरतया ज्ञायानं सालाबाद प्रमाणा याही वर्षी घडवून आलेला हा भव्य आणि दिव्य ऐश्वर्य संपन्न सोहळा भागवा भागवी नाही काटकसर नाही उत्कृष्ट असा गोड मंडप डेकोरेशन गोड साऊंड सिस्टीम तेवढ्या ताकदीची भजनी मंडळी आणि तेवढ्या ताकदीची श्रोते मंडळी इथं पाऊल टाकल्याबरोबर वाटत नाही आपल्या या सवड नगरीमध्ये आलो पाऊल टाकल्याबरोबर असं वाटतं प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये आलो इतकं उत्कृष्ट नियोजन गावकऱ्यांनी केलं बघा एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लग्न जसं ऐश्वर्यात लावावं तेवढ्यात ऐश्वर्यात संबंध गावकरी सप्ताह करत आहात समस्त गावकरी मंडळीला मी कोटी कोटी धन्यवाद देतोच पण गावकऱ्यांच्या निमंत्रणाचा मान राखून
काही काही श्रोत्यांनी लांबून लांबून येऊन या कार्यक्रमात सौंदर्य वाढवलं. म्हणून आलेल्या श्रोते मायबापाला गावकऱ्यांच्या तर्फे कोटी कोटी धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल हल विठ्ठल हल विठ्ठल हल विठ्ठल. आज योगायोगाने प्रभू रामचंद्राचा माझंही काहीतरी नशीब आहे बघा. प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवाचा हा उत्सव आपण सवड नगरी मोठ्या थाटात संपन्न करत आहात. म्हणून सबंध गावकऱ्यांच्या वतीनं, भजनी मंडळीच्या वतीनं, तरुण मंडळीच्या वतीनं मला अचानक दिलेलं निमंत्रण. आमचे मारोचीदाजी फाजगे आणि हनुमानदाजी सोळंके या दोघांनी सबंध गावकऱ्यांच्या वतीनं मला अचानक दिलेलं हे निमंत्रण. त्यामुळं माझं कीर्तन रात्री तिकडं लोहा तालुक्यात होतं. सकाळी काल्याचंही तिथंच होतं माझं. पण हे म्हणले एखादा महाराज बघून द्या, कारण की कथेत जन्म साजरा करायचा, पण कथा एकते आपली 3-4 वाजेपर्यंत असते. जन्म 12ला साजरा करावा लागतो. मला दुसऱ्या महाराजाला आपण फोन लावावा. ते म्हणाल महाराज तुम्ही तरी शहाणे सुरतेत, तुम्ही रामायणाचार्यत आणि वेळेवर आम्हाला म्हणता कीर्तनाला या. म्हणलं मीच ॲडजस्ट करतो. तिकडच्या लोकांना सांगितलं माझ्या गावात कीर्तन करायचंय, रात्रीचं तुमच्या गावात करतो, काल्याचा तुम्हाला दुसरा महाराज बघून देतो. तिथं दुसरा महाराज बघून दिला. आणि बजरंगबलीची इच्छा असेल माझे कीर्तन व्हावी. बरोबर आहे का? गावकऱ्याच्या नियोजनात जरी बसलं नाही, माझ्या नियोजनात बसलं नाही, पण बजरंगबलीच्या मनात आलं होतं. बजरंगबलीनं एक बजरंगबली नाही, 2 मारुती पकडली. एक सोळंक्याचा मारुती आणि एक फाजग्याचा मारुती. बरोबर आहे का? या गावातल्या मारुतीने या 2 मारुतीच्या हातानं मला निमंत्रण दिलं. आणि योगायोगानं आज ज्यांच्या मुखारविंदातून आपण भजन ऐकतात हे पण मारुतीचे. आज सगळा मारुतीचाच मेळा आहे सगळा. बरोबर आहे का? कारण की सेवा ही महादेव आपल्या प्रभू रामचंद्राची सेवा आहे. म्हणून उत्कृष्ट असे मृदंगाचार्य आमचे गजानन महाराज राऊत तुम्हालाही नमस्कार. ज्यांच्या मुखारविंदातून गोड अशी चाल ऐकली आपल्या हिंगोली जिल्ह्याचं वैभव, वैजनाथगड वैजापूरचे रहिवासी, अख्ख्या महाराष्ट्रांना ज्यांचं नाव माहिती, संगीत अलंकार उद्धवजी महाराज शिंदे यांचे पटशिष्य हनुमानजी महाराज भारती बाबा करता टाळ्या वाजवा एकदा. दुसरे गायनाचार्य आपल्या श्रीरामजी महाराज जांभरुणकर या थोर महात्म्याच्या परंपरेतले आमचे विठ्ठल महाराज तुम्हालाही नमस्कार. तिकडे आदरणीय आपल्या गावातले काशीराम बाबा म्हणलं तरी काय हरकत नाही. रात्रंदिवस ज्यांचा परमार्थ गोड परमार्थ आहे, आमच्यासारख्या हजारो कीर्तनकाराला लादविल असा परमार्थ आमच्या फाजगे मामाचा आहे. फाजगे मामा करता जोरदार टाळ्या वाजवा बघा. त्यांच्या शेजारचे आमचे खुर्णे मामा असतील, आमचे अशोकराव असतील, इकडे आमचे मोठे बंधू सारंगधरजी महाराज थोरात बाबा करता जोरदार टाळ्या वाजवा बघा. आणखी काही गावातील भजनी मंडळी, लांबून लांबून आलेले जाणते पारमार्थिक, ज्यांची ही शूटिंग आहे, आमचे आकाशदाजी डांगे तुम्हालाही नमस्कार. यांचं संत शिरोमणी यूट्यूब चॅनल आहे. फार 7-8 लाख त्यांचे फॉलोअर्स आहेत. 2-4 त्यांचे एक शेतकऱ्याचं कृषी मंथन चॅनल आहे आणि वारकऱ्याचं संत शिरोमणी यूट्यूब चॅनल आहे. हे चॅनल खोलल्याला झाले का 4-5 वर्ष. हे दोघंही माझ्याकडे आले होते. म्हणते चॅनलला नाव काय द्यायचं विचार करून सर्च करून आम्ही म्हणलं आपण संत शिरोमणी नाव देऊ. एक तर नामदेव रायाचं नाव येईल, म्हणून संत शिरोमणी नामदेव महाराज ते लांब होऊ लागले. सर्च करणारा तेवढे करत नाहीत. मग फक्त आपण संत शिरोमणी म्हणलं की नामदेव महाराज. पण त्यांच्या चॅनलला आम्ही त्याच वेळेस नामकरण सोहळा केला संत शिरोमणी. पण त्यांच्या चॅनललाही धन्यवाद. आणि मला ज्यांनी घोड्यावर बसवलं, आता घोड्यावर बसून आणलं, अचानक नियोजन केलं, आमच्या रील स्टार आमचा ऋषिकेश तारेकरता जोरदार टाळ्या वाजवा बघा. महाराज म्हणले बाकीच्या महाराजाला घोड्यावर बसवलं आणि तुम्हाला काय मी लग्नात घोड्यावर बघितलं नाही, कारण मी बसलोच नाही मी घोड्यावर. बरोबर आहे का? त्यांनी मलाही बसवलं. म्हणलं पोरगं लग्नात नव्हतं, पोरालाही बसवा, आता काय करता. म्हणून ते दोघांनी बसवलं. आणि सगळ्या गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन, आणि हे माझं कर्तव्य, इथे सगळे बघा एकाचा उल्लेख नाही, सगळे तेवढे सज्ज आहेत. म्हणून संबंध गावकऱ्यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि वैयक्तिक एकेकाला वंदन केल्यापेक्षा मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या या वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक पाया या वारकरी संताच्या
हे पायावर या वारकरी संताच्या. अभंग नामदेव महाराजांचा अभंग आहे बघा. आणि या अभंगातल्या फक्त एका शब्दावरच मी बोलणार आहे. चरण सेवा अखंडित. मला एक मुद्दा सापडला म्हणून, कारण की आज प्रभू रामचंद्राचा जन्म आहे आणि वास्तविक पाहता उद्या काल आहे. म्हणजे उद्याचं चरित्र श्रीकृष्णाचं आणि आजचं चरित्र प्रभू रामचंद्राचं. पण दोघाचा फरक जर बघितला तर जमीन आसमान इतकं अंतर आहे. कारण की प्रभू रामचंद्राचा जन्म दुपारी 12 वाजता, श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता. प्रभू रामचंद्राचा जन्म कडकडीत उन्हाळ्यात, श्रीकृष्णाचा जन्म धडधडीत पावसाळ्यात. प्रभू रामचंद्र एक बाणी, एक पत्नी, एक वचनी. आणि हा कृष्ण परमात्मा अनेक बारण्या, अनेक पत्न्यांना, अनेक त्याचे चरित्र. म्हणजे जमीन आसमान. अहो नावातच वाकडेपणा आहे. श्री कृष्ण नाव वाकडे, नाव घेतानाही तोंड वाकडं करावं लागतं. आणि रामाचं नाव एकदम सरळ आहे. म्हणून दोघांचा जमीन आसमान इतका अंतर आहे बघा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्या प्रभू रामचंद्राची आज रामनवमी आहे. आणि रामनवमीचा उत्सव आपल्या सवड नगरी पुरता नाही, या तालुक्यापुरता नाही, जिल्ह्यापुरता नाही, महाराष्ट्रापुरता नाही, तर सगळ्या भारतात नाही तर जगात ही रामनवमी तेवढ्यात उत्सवात साजरी केल्या जाते. कारण की बघा, आणि आता आपण जेवढे जिवंत आहोत, या आपल्या हयात पिढीचं नाव इथून पुढच्या इतिहासात गणल्या गेलं का? ज्या दिवशी प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं अयोध्येला, त्यावेळेस आपल्या सगळ्यांचं नाव तिथलं कोरल्या गेलं प्रभू रामचंद्राच्या काळजावर. कारण की आपली इथून पुढची पिढी आपल्या हयात पिढीचं नाव घेईल की आमच्या पूर्वजांनी आमच्या करता राम मंदिराचा एवढा ठेवा ठेवून ठेवला, यालाच म्हणावं उत्तमची उरे कीर्ती मागे. त्या राम मंदिराकरता गावोगाव पावत्या फाडल्या गेल्या. पण आपण भाग्यवान आहोत. नाहीतर पूर्वी म्हणावं लागत होतं बनाएंगे मंदिर. आता बनाएंगे मंदिर नाही तर मग बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है. अवधपुरी का नाम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. जय हो. है मंदिर बन गया है मंदिर, कसम तुम्हारे राम बनाएंगे मंदिर, बनाया है मंदिर, बनाएंगे मंदिर. ये सपना ये पूरा करके रहेंगे हमने मन में ठाना, हमने मन में ठाना, हमने मन में ठाना. हे हर हद कौम पार करे देखेगा ये जमाना. देखेगा ये जमाना, देखेगा ये जमाना. हम तेरे हैं दीवाने आए दिलवाने मिटनी न देंगे तेरा नाम. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है. अवधपुरी का नाम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. अब हर घर में एक ही नाम जय श्री राम. अब हर घर में एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय राम बोलेगा. अब हर घर में कहीं नाम जय श्री राम. अब घर घर में कहीं नाम, एक ही नारा गूंजेगा. जय श्री राम. मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम
जोरदार टाळ्या वाजवा. असं वाटायलंय तुमच्या कोणी एखादी SBI बँक तुमच्यावर वळवून टाकावं. बरोबर आहे का? उत्कृष्ट असा महादेवाची कृपा आहे बघा. आणि त्यांची पिताश्री इथे उपस्थित आहेत बघा. ते म्हणले सोबत यायचं म्हणून आपल्या भारती बाबा करता जोरदार टाळ्या वाजवा बघा. मोठ्या अंतकरणानं तेही आले बघा. म्हणून प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव सगळ्या भारतात नव्हतं तर जगात थाटा संपन्न होत आहे. आणि प्रभू रामचंद्र आपलं हे दैवत आहे. त्या प्रभू रामचंद्राची सेवा करणारे बजरंग बली आहेत. म्हणून चरण सेवा एवढा शब्द बोलणारे कीर्तनात मी. चरण सेवा, चरणच का वापरला शब्द? कारण की वारकरी संप्रदायामध्ये चरणाला फार महत्व आहे. म्हणून व्यवहारामध्ये जितकं महत्व डोक्याला आहे त्याही परमार्थात पायाला महत्व आहे. म्हणून व्यवहारात किती जरी डोकेवान माणूस असला पण त्या व्यवहारातल्या डोकेवान माणसापेक्षा परमार्थातल्या चरणाला महत्व आहे. व्यवहारात जितकं महत्व डोक्याला आहे त्याही पेक्षा परमार्थात चरणाला महत्व आहे. म्हणून चरण सेवा अखंडित. नाहीतर बघा परमार्थामध्ये डोक्याला किंमत नाही, परमार्थात पायाला किंमत आहे. व्यवहारात पायाला किंमत नाही, व्यवहारात डोक्याला किंमत आहे. नाहीतर तिकडे आम्ही गुरुजीकडे शिकायला होतो आंबेजोगाईला. तिकडे केस तालुक्यात एक व्यक्ती आहे, त्याला 2 पायच नाहीत, असे लुळे पाय आहेत. पण त्याचं डोकं इतकं तरबेजे, त्याच्या 10 शाळा आहेत. काय करतात त्या पायाला? पायाला किंमत नाही. व्यवहारात डोक्याला किंमत आहे आणि परमार्थात पायाला किंमत आहे. म्हणून परमार्थात ज्या महाराजाचे पाय चांगले तो महाराज परमार्थात 1 नंबर. आणि व्यवहारात ज्याचं डोकं चांगलं तो व्यवहारात 1 नंबर. परमार्थात डोक्याची गरज नाही, श्रद्धावानाचा परमार्थ आहे. नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नाहीतर आपण एखाद्या महाराजाच्या पाया पडायला जातो, त्या महाराजाचे पाय जर नीट असतील तर माणसं त्या महाराजाच्या पाया पडतात. आणि जर पाय नीट नसतील माणसं म्हणतात तुम्ही पाया पडून या, आम्ही बाहेर थांबतो. समजायचे पाय बरोबर नाहीत. म्हणून परमार्थिक लोकांनी आपले पाय फार चांगले सांभाळले पाहिजेत. कारण की परमार्थात पायाला किंमत आहे, डोक्याला किंमत नाही. आणि व्यवहारात डोक्याला किंमत आहे. आता एक आपल्यात एक म्हण आहे बघा, कुत्ता आपने गली में शेर होता है. हे म्हण तर सगळ्यालाच पाठे, बरोबर आहे का? कुत्र आपल्या गलीत शेर असतं हे जरी मन असतं, तसं डोक्याच्या ठिकाणी डोकं मोठं आहे, पायाच्या ठिकाणी पाय मोठे आहेत. पण ज्यावेळेस डोक्याची पायाची ज्यावेळेस स्पर्धा लावली जाते, डोकं मोठं का पाय मोठं, व्यवहारातलं डोकं मोठं का परमार्थातले पाय चांगले, ज्यावेळी दोघांची स्पर्धा लावली जाते त्यावेळेस किती जरी भारतातला पंतप्रधान असू द्या, एखाद्या संताच्या पाया पडायला गेल्यावर म्हणतो का महाराज पायवर घ्या? म्हणतो का पायवर घ्या? अरे डोकंच पायाजवळ जातं. मस्तक हे मस्तकावर आहे का? मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. अरे भारताचा पंतप्रधान जरी असला तरी महाराजाच्या कोणाच्या पाया पडायला गेल्यावर त्याचं डोकंच पायावर जातं. एवढा भारत चालवतो पंतप्रधान, पण डोक्याला किंमत नाही, ते डोकं पायाजवळ जातं. एवढं परमार्थात त्या पायाला किंमत आहे. आणि त्या चरणाची सेवा अख्ख्या रामायणात सांगितलेली गेली बघा. अहो बजरंगबलीनं काय केली? चरण सेवाच केली. काय बजरंगबलीचं वर्णन करावं महाराज? बजरंगबलीचं वर्णन तुम्हीच करा तुमच्या मुखातून. दास्यत्व निकाट हनुमंत पैकेले, दास्यत्व निकाट हनुमंत पैकेले, दास्यत्व निकाट हनुमंत पैकेले, दास्यत्व निकाट हनुमंत पैकेले. रामचरण दास्यत्व निकाट हनुमंत पैकेले, दास्यत्व निकाट हनुमंत पैकेले. म्हणून देखील रामचरण, म्हणून देखील रामचरण दास्यत्व दास्यत्व जोरदार टाळ्या वाजवा बघा.
दास्यत्व निकट हनुमंते पे केले, म्हणून देखिले राम चरण. चरणाला फार महत्व आहे. अहो बजरंग बलीनं चरण सेवाच केली, यातही नवल नाही. प्रभू रामचंद्र ते बघा, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्नाचा विचार करा. लक्ष्मणानं काय केली? चरण सेवाच केली. चला तुम्हाला मिथिला नगरीतली गोष्ट सांगतो. ज्यावेळेस मिथिला नगरीमध्ये प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी आणि विश्वामित्र गुरुदेव, दुसऱ्या दिवशी प्रभू रामचंद्राचा तो विवाह सोहळा थाटात संपन्न होत होता. आणि मग आदल्या दिवशीच्या रात्री, घटना ही मिथिला नगरीतली जनकपुरातली घटना, आदल्या दिवशीच्या रात्री प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी विश्वामित्र बाबाची चरण सेवा करतात. आणि चरण सेवा करत असताना मध्यरात्र झाली. विश्वामित्र गुरुदेव म्हणतात, राघव लखन अरे जाओ शयन करो. आणि प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी आपल्या शयन कक्षेमध्ये आले. घटना ही मिथिला नगरीतली जनकपुरातली. आणि मग प्रभू रामचंद्र झोपले, पण लक्ष्मणजीचं जागरण व्रत चालू झालं. लक्ष्मणजी प्रभू रामचंद्राचे चरण चेपतात, पाय चेपतात. आणि चरण सेवा करत असताना प्रभू रामचंद्राला गाढ झोप लागली. झोप लागल्याच्या नंतर तरी पण लक्ष्मणानं प्रभूचे चरण सोडले नाही. इतके पाय चेपतात. मध्यरात्री एकाएकी लक्ष्मणाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि लक्ष्मणाचे गरम अश्रू प्रभू रामचंद्राच्या पायावर टप दिसी पडले. तेवढ्यानं प्रभू रामचंद्राला जाग आली. लखन अरे आधी रात हो गई, सोया नहीं क्या रे भाई? नहीं भैया. अरे रात दिनी सेवा ही सेवा करताय क्या रे? आणि एकदम लक्ष्मणाच्या तोंडाकडे बघितलं प्रभू रामचंद्रानं, तर लक्ष्मणाच्या डोळ्याला धारा लागल्या. बघितलं लखन, अरे भाई तू तो रो रहा है, रोने का कारण? सुमित्रा माँ की याद आई? नहीं भैया. कौशल्या माँ की याद आई? नहीं भैया. कई माँ की याद आई? नहीं भैया. पिताजी दशरथ जी की याद आई? नहीं भैया. अरे तो लखन आधी रात हुई, सोया नहीं और तू रो रहा है? भैया आपको रोने का कारण बताया तो अच्छा नहीं लगेगा. लखन अरे तू क्यों रो रहा है? त्यावेळेस लक्ष्मणानं सांगितलं, भैया कल आपके हाथों से धनुष्य टूटेगा. अरे ये तो बड़ी खुशी की बात है, आगे की सुनो भैया. कल आपके हाथों से धनुष्य टूटेगा, सीता जी आपको माला पहनाएंगी, वो आपकी पत्नी होगी और मेरी भाभी होगी. और मैं कल आपकी चरण सेवा करने आऊंगा तो भाभी दरवाजे पे खड़ा रह के बोलेगी, लखन भाग जाओ यहां से, चरण सेवा करने का पूरा अधिकार मेरा है. तो भैया कल से मुझे आपकी शरण सेवा नहीं मिलने वाली, इसलिए मैं रो रहा हूं. एवढ्या लक्ष्मणाच्या एका शब्दानं प्रभू रामचंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे भाई लखन तूने तो बड़ा लंबा हिसाब लगाया रे, तो मैं आज से ही बंटवारा करता हूं. सुन लखन, मेरे दाएं पैर की सेवा मेरी सीता करेगी और मेरे बाएं पैर की सेवा मेरा लखन करेगा. और जिस दिन मेरी सीता और मेरा लखन ने होगा ना, मेरे दोनों पैर की सेवा मेरा अकेला हनुमान करेगा. म्हणून बघा चरण सेवा महत्वाचं आहे. बघा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आदल्या दिवशी भावाची चरण सेवा दुसऱ्या दिवशी भेटत नाही, म्हणून सावत्र भावा करता रडतो आणि इथं सक्का भाऊ ईदभऱ्या बांधासाठी घशात कुऱ्हाडी घालतो. रामायण आपल्याला याच्या करता ऐकायचंय, करमणूक नाही, मनोरंजन नाही. आणि आज या गोष्टीची नितांत गरज आहे. कारण आज आपल्या देशामधली अखंडता टिकवायची असेल तर आधी आमच्या महाराष्ट्रात एकता असली पाहिजे. महाराष्ट्रातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या जिल्ह्यात एकता असली पाहिजे. जिल्ह्यातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या तालुक्यात एकता असली पाहिजे. तालुक्यातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या गावात एकता असली पाहिजे. गावातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या घरात एकता असली पाहिजे. आणि घरातली एकी टिकायची असेल तर बंधूचं बंधूवर नितांत प्रेम असलं पाहिजे. आणि ते कसं असावं याकरता रामायणच ऐकलं पाहिजे. नाहीतर रामायणातील पात्रांचा विचार करा. अरे सक्के नाही सावत्र भाऊ आहेत. राम कौशल्येचा, लक्ष्मण सुमित्रेचा आणि भरत कैकेयीचा. पण सावत्र बंधूसाठी सख्या मातेचा धिक्कार केला, त्याचं नाव आहे भरत.
म्हणून वाईट या गोष्टीचं वाटतं. काहीही संबंध नसलेल्या मित्रासाठी आमच्या लाखो रुपयाचा चुरडा चालला आणि सख्य रक्ताच्या नात्याच्या भावासाठी ईदभऱ्या बांडासाठी घशात कुऱ्हाडी घालतात. त्यावेळेस प्रश्न निर्माण होतो, नेमकं रामायण झालं तरी कुठं होतं? बघा, म्हणून एकाच वाक्यात सांगतो, अरे रक्त रक्तावर ज्यावेळेस उलटतं त्यावेळेस महाभारत घडतं, पण रक्त रक्तावर ज्यावेळेस प्रामाणिक वागतं ना त्यावेळेस रामायण घडतं. म्हणून विचार करा, एकाच वाक्यात सांगतो, आपल्या गावात रामायण चालू आहे. महाभारत सांगायचं म्हणजे 10, 15, 20 दिवस 4 वर्षही लागतील, पण एकाच वाक्यात कशाला म्हणतात रामायण आणि कशाला म्हणतात महाभारत एकाच वाक्यात सांगतो. माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याला महाभारत म्हणतात. कळलं का? महाभारत. आणि कशाला म्हणतात रामायण? दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला रामायण म्हणतात. माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याला दुर्योधन म्हणतात. आणि दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला भरत म्हणतात. आणि आज समाजात भरत्या सारख्या भावाची गरज आहे. दुर्योधना मी नेहमी सांगत असतो, बघा, परमार्थातलं राजकारणातलं काहीच माहित नाही, ते पण गप्पा हंत. धनंजय मुंडे साहेबांना, ठाकरे साहेबांना आणि राज ठाकरे साहेबांना एकत्रित आलं पाहिजेत. अजित दादानं आणि सुप्रिया ताईनं एकत्रित आलं पाहिजेत, पण त्यांच्या अगोदर तुमच्या माझ्या बापानं चुलत्यानं एका जागी आला पाहिजे. याची खरी गरज आहे. अरे सक्का भाऊ दारासमोर दार, आपण तोंड पाहत नाही. शोकांतिका या गोष्टीची आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नाहीतर कल्पना करा, तुम्ही तुमच्या भावापेक्षा तुम्ही 10 वर्षांना लहान आहात, भाऊ तुमच्यापेक्षा 10 वर्षांना मोठा आहे, त्याला 2-4 मुली आहेत, बिचारा फाटकं धोतर फाटकी बंडी घालणारा, तिकिटाला पैसे नाहीत, मुलगी आजारी पडली, आणि मग त्याच वेळेला तुमची परिस्थिती चांगली, तुम्ही बुलेट गाडीवर अख्ख्या हिंगोली शहरानं कांजीचे कपडे घालून फिरता आणि स्टँडवर 25 मित्रांकरता तुम्ही 200 रुपयाच्या पुड्याच्या चुरडा हिंगोलीच्या स्टँडवर केला. पण त्याच वेळेला तुमचा भाऊ बिगर चपलाचा पायी पायी गेला हिंगोलीला आणि एका मारवाडी समाजाच्या शेठजीच्या पाया पडला. शेठजी 2-4 मुली आहेत, मुलगी आजारी पडली, तिकिटाला पैसे नाहीत, पायी पायी आलो बघा हिंगोलीला मी, फक्त मला 200 रुपये द्या, आयुष्यभर तुमच्या घरी मी रखवाली करतो. लेकरू जर दवाखान्यात नेलं नाही ना, पाय घासून प्राण सोडतं. त्यावेळेला एक भाऊ मारवाडी समाजाच्या शेठजीच्या पाया पडतो, 200 रुपये द्या, आणि दुसरा भाऊ 25 रुपयाच्या 200 रुपयाच्या पुड्याचा चोरडा मित्रांकरता करतो त्याच हिंगोलीच्या स्टँडवर. पण त्याच वेळेला त्या कांजीच्या कपड्यावाल्या भावाला जर कुणी स्टँडवर आईवरून शिवी दिली तर एकाही मित्राला वाईट वाटत नाही का? त्याची आई वेगळी, आपली आई वेगळी, आपल्याला काय करायचंय? पण तुम्ही तुमच्या भावासोबत 10 वर्ष झालं बोलत नाहीत. अरे असू द्या फाटक्या कपड्याचा, बिगर चपलाचा, पण तुम्हाला माय वरून दिली शिवी त्यांना ऐकू द्या. ताड 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 वाघासारखा येईल आणि शिवी देणाराचं थोबाड फोडल का? हे प्रेम मित्र देऊ शकत नाही. आणि ते बंधूचं बंधूवर प्रेम कसं असावं याकरता रामायणातील पात्राचं चिंतन करायचे. रामायणातलं एक एक पात्र आकाशाच्या उंचीच आहे बघा, विचार करण्यासारखी गोष्ट नाही. तर बघा, भरताचा विचार करा, भरताची तीच अवस्था आहे. ज्यावेळेस भरताला तीर्थराज प्रयाग प्रसन्न झालं माणसाच्या रूपामध्ये, विचारलं प्रयागराज तीर्थानं, भरतजी धर्म अर्थ काम मोक्ष यापैकी तुम्हाला काय पाहिजे? त्यावेळी तीर्थाचा राजा प्रयाग असं म्हटल्याच्या नंतर भरतजी म्हणतात, जिस अर्थ ने अयोध्या में अनर्थ कर डाला वो अर्थ भी नहीं चाहिए. जी धर्म का पालन करने के लिए मेरे भैया को 14 साल का वनवास मिल गया वो धर्म भी नहीं चाहिए. जिस काम ने मेरे पिताजी दशरथ जी को मार डाला वो काम भी नहीं चाहिए. और जिस निर्वाण पद में मेरे प्रभु की प्राप्ति नहीं है वो निर्वाण पद भी नहीं चाहिए. तो भरत जी क्या चाहिए? त्यावेळी भरतजी म्हणतात, जन्म जन्म रती राम पद यही वरदानन आन. जन्मो जन्मी फक्त मला माझ्या दादाची चरण सेवात पाहिजे. म्हणून चरण सेवा अखंडित चरण सेवा हे अखंडित चरण सेवा, अखंडित चरण सेवा. याची देवा पै मागत, याची देवा पै
चरण सेवा खंडित हॅलो हॅलो चरण सेवा खंडित अखंडित चरण सेवा खंडित चरण सेवा खंडित चरण सेवा अखंडित. चरणाला फार महत्व आहे दादा. म्हणून विचार करण्यासारखी या रामकथेमधून काय घ्यायचं, रामकथेमधून बंधू प्रेम घ्यायचं. पण आता हे सगळीकडे अवघड आहे बघा. नाहीतर बघा हे गावोगावी मंडळ कावळे मंडळ. कावळे का? जखम तिथं टोच मारणार कावळ्याची जात. तसं दोन भावाचं चांगलं चाललेलं दिसलं आणि प्रगती दिसली तो कावळा टपुणे. तो 27 वर्षाचा भाऊ उसामध्ये दारे धरतो आणि हा कावळा बिना आमंत्रणाचा मोटरसायकलवर जातो. बांधावर गाडी उभी करतो आणि बाहेरूनच हाक मारतो, बाहेर ये रे. 27 वर्षाचा भाऊ उसातून बाहेर आला आणि हा कावळा त्याला म्हणाला, गडी येत का त्याचा? तू कुणाचा? तुझ्या भावाचा. म्हणजे अरे ते तालुका भर तिकडे हिंगोलीनं शर्टिंग करत फिरत आणि तू इथे उसा दारे धरतो. अरे घ्या उद्या अर्धा वाटून. कोण? कावळा. पण त्याच वेळेला मोठ्या भावाची जाणीव ठेवणारा लहान भाऊ असेल तर रागानं लाल होईल. वयाचा विचार केला पाटील, तुझ्या वयाचा. माझ्या वडिलाच्या वयात पण तुझा मी मान राखतो. पण आज सांगण्याची बारी आज तुला सांगतो. अरे लहानपणी आमचे मायबाप मेले, आम्हाला नात्या गोत्याचं कुणीच नाही. काका नाही, काकी नाही, मावशी नाही, आत्या नाही, मामी नाही, कुणीच नाही. गावकऱ्यांनी वर्गणी मिळून आमच्या मायबापाचा 10वा 13वा उरकून दिला. आणि 13वीच्या दिवशी माझ्या 15 वर्षाच्या दादाच्या गळ्याला मी पडून रडलो. माझा भैया म्हटला, काळजी करू नको. अरे मायबाप मेले म्हणजे मोठा भाऊ बाप असतो, तुला काही कमी पडू देणार नाही. माझ्या 15 वर्षाच्या दादानं तिकडं दुसऱ्याच्या हमाल्या केल्या, दुसऱ्याचे गुरं वळले आणि मला पुण्यात शाळेत शिकायला टाकलं. योगायोगानं भावाचं लग्नही जुळून आलं. गरीब घराण्यात पण माय सारखी वहिनी भेटली. तिने ठरवलं मी परिसरातले धोनी भांडी करल, पण दिराला पदवीधर करून दाखवल. वहिनी तिकडं मोलकरीण झाली, दादा तिकडे हमाल झाला. त्यावेळेस माझ्या इतका गावात कोणी शिकला नव्हता. त्या दोघांना असं वाटायचं आमच्या कष्टाचं पांग फेडल, याला एखादी मोठी नोकरी लागल. माझा दादा न वहिनी अख्ख्या तालुक्यातल्या पुढाऱ्याच्या पाया पडले. पण एकाही बैमान पुढाऱ्याला आमची दया नाही आली. आता मी इथं उसात दारे धरतो, याला माझा दादा काय करल? वयाचा विचार केला पाटील, तुझ्या वयाचा. माझ्या वडिलाच्या वयाचा तुझा मी मान राखतो. नाहीतर परत जर गावागावात जर भावाभावात जर भांडणं लावशील तर जोड्यानं थोबाड पडतो तुझं. म्हणून हे गावातले कावळे हाणल्याशिवाय गाव सुधरत नाही बघा. विचार गोष्ट आहे. आपण रामकथेतून काय शिकायचंय विचार करा. प्रभू रामचंद्राचा रामचंद्र आदर्श ग्रंथ का ठरला? अरे एक भाऊ वनवासात गेला तर दुसरा त्याच्या सोबत गेला. याच्या करता आपल्याला ऐकायचंय, जब पास तुम्हारे पैसे तब सब पूछते ही कैसे. भाई रे सब पैसे के भाई, 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 भाई रे सब पैसे के भाई. भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई. दिल का साथी कोई नहीं रे, दिल का साथी कोई नहीं रे, दिल का साथी कोई नहीं रे. दिल का साथी कोई नहीं रे. पैसों तेरे तीन नाम, परशु परशा परशुराम. परशु तेरे तीन नाम, पैसा परशु
वर्षों वर्षा बरसना भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई नानाजी सर्व मान्यता है जगी जगी जोवर चाले थंडा तोवर बहीण म्हणे दादा सर्व मान्यता है जगी जोवर चाले थंडा तोवर बहीण म्हणे दादा 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 वाह, जोरदार टाळ्या वाजवा बघा. पण जब पास तुम्हारे पैसे तब सब पूछते कैसे. एकदा पैसे संपले की कैसे मनार जवळही येणार नाही. अपने भी पराये हो जाते जो अपने खास होते हैं और पराये भी अपने हो जाते जब पैसे पास होते. पण बंधूचं प्रेम मित्र देऊ शकत नाही. म्हणून रामायणात काय सांगितली, चरण सेवा अखंडित. चरण सेवा बघा. चरण म्हणजे काय भानगडे बघा. एकदा प्रभू रामचंद्र आणि सीतामय्या दोघं वनवासाच्या काळामध्ये दात वटवृक्षाच्या झाडाखाली बसले आणि प्रभू रामचंद्र आपल्या चरणाकडे बघतात आणि सीतामय्या आपल्या चरणाकडे बघतात. पण झालं काय, प्रभू रामचंद्र म्हणतात, सीते चरण मेरे अच्छे. नाही प्रभूजी, चरण मेरे अच्छे. प्रभू रामचंद्र म्हणतात चरण मेरे अच्छे. सीतामय्या म्हणतात चरण मेरे अच्छे. त्याच वेळेस तिथे लक्ष्मणराव आले. तुम्ही म्हणसाल तुम्हाला कसं माहित, मी तिथंच बसलो होतो. सगळ्या भानगडी मला माहिती आहे बघा. त्यावेळेस लक्ष्मणराव आले आणि मग प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे लखन तुम्हारी भाभी बोलती चरण उसके अच्छे, मैं बोलता हूं चरण मेरे अच्छे. बोल चरण किसके अच्छे. लक्ष्मणराव म्हणले, भैया भाभी आपस में समझौता कर लो. भैया को गुस्सा आएगा नहीं तो भाभी को गुस्सा आएगा. नहीं लखन तू बिरागी संत है, बोल चरण किसके अच्छे. आता लक्ष्मणराव हुशार बघा. लक्ष्मणानं काय केलं, इकडे प्रभू रामचंद्र बसले होते आणि इकडे सीतामय्या बसले होत्या. इथं आमचं तसंच झालं बघा. इथे आमचे बंधू बसते आणि तिकडे वहिनी बसल्या बघा. विचार करण्यासारखी गोष्ट. पण झालं काय, आता माझ्याकडे बघितल्याशी तुम्हाला मेळ लागणार नाही. काय केलं लक्ष्मणानं, काय केलं, बोर्ड दाखवलं सीतेच्या चरणाकडे. बोर्ड दाखवलं सीतेच्या चरणाकडे आणि बघितलं रामाच्या चरणाकडे आणि काय सांगितलं, ये चरण से ये चरण अच्छे हे. आता काय केलं, बघितलं रामाच्या चरणाकडे आणि बोर्ड दाखवलं सीतेच्या चरणाकडे आणि लक्ष्मणजी काय म्हणले, ये चरण से ये चरण अच्छे हे. आता हिंदीमध्ये सेचे दोन अर्थ होतात गजानन महाराज. से म्हणजे पेक्षा आणि से म्हणजे मुळे. यांच्यामुळे हे चांगले आणि यांच्यापेक्षा हे चांगले. आता झालं काय, सीतामय्या खुश झाल्या. शाबात लखन सही निर्णय देने वाला बिरागी संत है. त्यावेळेस लक्ष्मण जी म्हणले, भाभी आप ज्यादा खुश मत हो जाइए, मेरे भैया के चरण हैं इसलिए आपके चरण हैं. अगर मेरे भैया के चरण नहीं होते भाभी तो आपके चरण को चरण कौन कहता. अब भाभी नाराज हो गई, भैया खुश हो गए. शाबात लखन सही निर्णय देने वाला बिरागी संत है. त्यावेळेस लक्ष्मण जी म्हणले, भैया आप भी ज्यादा खुश मत हो जाइए, आपके चरण आपका आचरण है भैया इसलिए आपके चरण है. अगर आपका आचरण नहीं होता भैया तो आपके चरण कौन कहता भैया. दोघांना खुश केलं म्हणून ज्याचे आचरण त्यांचे चरण. पण पंढरपूरच्या विठोबाचे काळे जरी असले तरी त्यांचे ते चरण आहेत. आपले पांढरी असू द्या, पांढऱ्या पायाच्या बरोबर. आपले पांढरे जरी असले तरी ते पाय आहेत. अरे जे दर्शन घेण्याच्या योग्यतेचे ते काळे जरी असते ते तरी ते चरण आहेत. आपले पांढरे जरी तरी असते ते पाय आहेत. चालायच्या योग्यतेचे त्याला पाय म्हणतात आणि दर्शन घेण्याच्या योग्यते ते त्याला चरण म्हणतात. म्हणून चरण सेवा अखंडित. हे प्रभू रामचंद्राचा तुम्हाला चरण सेवा सांगितली. आता फक्त राम जन्माला फक्त 10 मिनिटं बाकी आहेत बघा. आणि आता सगळ्यांना रामायण माहिती आहे तर जन्माचा प्रसंग आपल्याला सांगायचा आहे बघा. ज्यावेळेस पृथ्वीवर पापाचं ओझं वाढलं त्यावेळेस पृथ्वी आपल्या पित्याकडे ब्रह्मदेवाकडे जात असते. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापासी दाय नेत्री वाहे तो हे सांगत असे. त्यावेळेस पृथ्वीवर
प्रभू रामचंद्र हे सगळ्यांनी सांगितलं बघा, देवतांनी सांगितलं काळजी करू नका, ज्या ज्या वेळेस या पृथ्वी तलावर पाप होईल त्या त्यावेळेस माझा अवतार होईल. जब जब होई धर्म की हानी बाळही असुर अधम अभिमानी. ज्या ज्या वेळेस पृथ्वीवर पापाचा वध होईल त्या त्यावेळेस माझा अवतार आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान मधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. धर्म रक्षावया अवतार घेती, धर्म रक्षावया अवतार घेती. धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी. आपण बळीसी भक्त जना, आपण बळीसी भक्त जना. अपना बळीसी भक्त जना, अपना बळीसी भक्त जना. हमर साठी जन्म सोचिले, हमर साठी जन्म सोचिले. अंबारुसी साठे धर्म सोडले, अंबारुसी साठे फुलं एका एकाच्या हातात नका देऊ, असे गोचके ते आपाप वाटून घेतात बघा. ते एका एकाच्या हातात नका देऊ, घेतात बरोबर ते. बसा खाली. बघा, धर्म रक्षावया अवतार घेसी. ज्यावेळेस पृथ्वीवर पापाचं ओझ होतं त्यावेळेस प्रभू रामचंद्राचा हा अवतार आहे. आणि मग झालं काय, ज्यावेळेस आणि मग ते पृथ्वीवर पापाचं ओझं वाढलं, सगळे व्याकुळ झाले, त्यावेळेस देवानं सांगितलं काळजी करू नका, अरे मी दशरथ कौशल्याच्या पोटी मी जन्माला येईल, तुम्ही निश्चिंत असा. आणि मग झालं काय, ज्यावेळेस बघा सगळ्या गोष्टीनं राजा अनुकूल आहे दशरथ राजा, पण लेकरू नाही. ते बॉक्सच्या समोर सारखी टेकू नको वस्तू बघा. आणि मग सगळ्या गोष्टीची अनुकूलता आहे, पण दशरथ राजाला पुत्र नाही. आणि मग झालं काय, विचार करतात काय करावं. त्यावेळेस वशिष्ठानं सांगितलं राजा, अरे पण वशिष्ठाचं ठरलं होतं माझा दशरथ मला म्हणल्याशिवाय मी त्याला काही सांगणार नाही. आणि मग वशिष्ठ गुरुदेवाचं ते छोटंसं बाळ रडायला लागलं. अरुंधती मातानं घेतलं तरी राहत नाही, प्रभू रामचंद्राच्या वडिलांनी दशरथ राजाने घेतलं तरी राहत नाही. आणि दशरथ राजे म्हणतात, वशिष्ठ गुरुदेव आपका बेटा रो रहा है, किस लिए रो रहा है? मेरी तीनों रानियां थक गई, अरुंधती माता थक गई, आप भी थक गए, आपका बेटा क्यों रो रहा है? त्यावेळेस वशिष्ठ गुरुदेवांना सांगितलं, अरे दशरथ ओ मेरा बेटा रो रो के सवाल कह रहा है, इतना सा बेटा सवाल, मेरा बेटा सवाल कह रहा है, पिताजी आप तो दशरथ की गुरु है और मैं किसका गुरु बनूं, क्योंकि दशरथ जी को बेटा नहीं है. आता कळालं दशरथ राजाला नेमकं काय म्हणायचंय. मग मी काय करू, मला पुत्र होण्याकरता काय करू? अरे तुला पुत्र कामिष्टी यज्ञ करावा लागल, पण त्या अगोदर तुला 3 श्वापद मारावं लागल. आणि 3 श्वापद मारण्याच्या उद्देशानं राजा दशरथ निघाले अरण्यामध्ये. आणि मग योगायोग आपल्या आंधळ्या मायबापाला कावडीमध्ये तीर्थयात्रेला निघालेला तो श्रावण बाळ, आईचं नाव शुद्री माता, तर वडिलांचं नाव यज्ञदत्त. मानस रत्नावली ग्रंथात नाव सांगितले बघा, मानस रत्नावली यज्ञदत्त पित्याचं नाव, तर श्रावणाच्या आईचं नाव शुद्री माता. आणि मग आपल्या आंधळ्या मायबापाला काशीच्या विश्वनाथाची तीर्थयात्रा घडण्याकरता निघाला श्रावण बाळ आपल्या आंधळ्या मायबापाला घेऊन. पण मायबाप तहानेनं व्याकुळ झाले. रात्रीचे 12 वाजले. आणि मग मायबाप म्हणतात, अरे श्रावणा दिवसभर तहान लागली बाळा, पण म्हणलं लेकराला कुठं त्रास द्यावा, काय कर बाळा, आम्हाला पाणी पाज बाळा. आता प्राण कंठामध्ये आला, आता पाणी पाजावं लागल. आपल्या आंधळ्या मायबापाला श्रावणानं ती लटकवली. आणि मग ते दोघाला लटकवलं त्या झाडाच्या ठिकाणी, ते कावड घेतलेली. आणि मग श्रावण पाण्याच्या शोधार्थ निघाला. आणि योगायोग दशरथ राजे काहीतरी शिकार सापडलेल्या उद्देशानं दाट पाल्याच्या झाडामध्ये बाण लावून दशरथ राजे बसलेले आहेत. आणि बसलेले असताना योगायोग श्रावण बाळ आला आणि त्या
तळ्यात ते काठचं पाणी बघितलं आणि तो कमंडलू श्रावणानं त्या पाण्यात बुडवला. बुडबुड 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 आवाज झाला. लक्षवेधी बाण मारण्यात तरबेज अयोध्येचा राजा दशरथ. कुणीतरी श्वापद आला असं समजून दशरथ राजानं जो बाण सोडला श्रावणाच्या छातीत लागला. धप्प दिशी श्रावण खाली पडला. छातीतून रक्त ओघळत आहे. डाव्या हातानं बाण उपसत आहे आणि उजव्या हातात पाण्याचं कमंडलू आहे. आणि मग डोळ्याला धारा लागल्या आणि मनुष्य आवाज आला. आणि दशरथ राजाला वाटलं कुणातरी मानवाची हत्या माझ्या हातानं झाली. दशरथ राजा झाडावून खाली उतरला. झपाझप पावलं टाकत इथपर्यंत पोहोचला. झालं काय? काळ्या कुरळ्या जटा, गोरा पाण श्रावण, पाय झटकतो, आचके देतो, छातीतून रक्त ओघळत आहे आणि बाण उपसू काढण्याचा प्रयत्न आहे, पण बाण उपसल्या जात नाही. आणि दशरथ राजे ते दृश्य बघत आहे. दशरथ राजानं बघितलं आणि विचारलं, कोण रे बाळ तू? तुम्ही कोणी सांगा. मी दशरथ. दशरथ ऐकून होतो राजा, आमच्या पृथ्वी तलावर दशरथ नावाचा असा एक राजा आहे की स्वर्गातल्या देवाच्या राजाला इंद्राला लढाईत मदत करतो. गर्वानं छातीत भरून यायची राजा की आमच्या पृथ्वी तलावर दशरथ नावाचा असा एक राजा आहे की स्वर्गातल्या देवाच्या राजाला इंद्राला लढाईत मदत करतो. गर्वानं छाती भरून यायची राजा. पण आज काय पराक्रम गाजवला. एका आंधळ्या मायबापाचा तू आधार संपवला आणि वर तोंड करून आला, बाळा मला क्षमा कर. मी क्षमा केली राजा, पण माझे आंधळे मायबाप तुला क्षमा करणार नाहीत. अरे राजा, आता मी मरतो, कदाचित माझं विधिलिखित मरण तुझ्या हातानं असल, यात माझाही नाविलाज आहे राजा. पण ऐक, माझे मायबाप आंधळे, डोळ्यानं दिसत नाही. आणि आंधळी मायबाप एकाएकी रात्री 8-10 वाजता जेवण झाले आणि म्हटली आंधळी माय आंधळ्या बापाला म्हणली, का हो, या मानवाचा जन्म पुन्हा नाही म्हणतात. नाही. मग काशीच्या विश्वनाथाची दर्शन घ्यायची इच्छा आहे. मी ऐकलं. म्हणलं आई बाबा म्हणले, श्रावणा आम्हाला काशीच्या विश्वनाथाचं दर्शन घ्यायची इच्छा आहे बाबा. मग त्या दिवशी निर्णय घेतला राजा. कावड सज्ज केली आणि निघालो. पण मध्यरात्र झाली, माय बापाला तहान लागली. मायबाप म्हणले, बाळा आता मी मरतो, एकदा पाणी पाज शेवटचं. आता काशीच्या विश्वनाथाला जायची इच्छा राहिली नाही, पण आम्हाला पाणी पाज. पाणी पाजल्यावर जर अंगात बळ आलं तर परत निघू राजा. राजा दशरथा, माझ्या मायबापाला कावड लटकवली मी झाडाला, पाण्याच्या शोधार्थ निघालो आणि तू माझा घात केला राजा. माझ्या छातीत बाण मारला. राजा मी आता मरतो. अरे क्षमा कर बाळा, मला क्षमा कर. मी क्षमा केली राजा, पण माझे आंधळे मायबाप तुला कधीच क्षमा करत नाहीत. अरे मी मरतो यात काही नवल नाही, पण तू जर माझ्या आंधळ्या मायबापाला पाणी पाजण्याचं जर वचन देशील राजा, तर आता मी सुखानं प्राण सोडतो, मी पाणी पाजतो, मला क्षमा कर. मी क्षमा केली राजा, पण माझे आंधळे मायबाप तुला क्षमा करणार नाहीत. असं म्हणून श्रावणानं प्राण सोडला आणि दशरथ राजे कमंडल घेऊन निघालेले असताना तिकडं आंधळ्या मायबापांचा आक्रोश चालला. श्रावणा अपरात्री पाठवल्यामुळं रुसला का राजा? एकदा ये, आता पाणी प्यायची इच्छा नाही, मरतो आम्ही, पण मरायच्या वेळेला आमच्या आंधळ्याचा मायबाप श्रावण आमच्या जवळ असावा. काय करावं? आणि दशरथ राजे तिथपर्यंत गेले. हातात कमंडलू आहे, खाली मान घालून दशरथ राजे रडतात. या आंधळ्या मायबापाचं कोण्या शब्दात सांत्वन करू? मग दशरथ राजे प्रसंग ऐकतात. आंधळी मायबाप एकमेकाला म्हणतात. ती म्हातारी म्हणते, का हो, या वाघाच्या डरकाळ्याचा आवाज येतो, आपल्या श्रावणाला एखाद्या हिंस पशूनं हल्ला केला तर नसल ना? त्यावेळेस म्हातारा म्हणतो, असं अभद्रा का बोलते म्हातारे? काशीच्या विश्वनाथाच्या दर्शनाला चाललो, काशीचा विश्वनाथ आपल्या श्रावणाला सांभाळून नेईल. तसं नाही हो, मी पण त्याची आई आहे, पण जास्त उशीर झाल्यानं म्हणते. आणि मग माय बापाचा आक्रोश चालला. श्रावणा श्रावणा. आणि
पाषाणाला पाझर फुटल इकडं आक्रोश केला दोन्ही मायबापाने. श्रावणा झप्पा झप राजा पाऊल टाकत आला, घ्या पाणी. बदललेला आवाज ओळखला. मायबापाने विचारलं, पाणी घ्या म्हणणारा कोण आहे? मी दशरथ नाव आहे माझे. म्हणजे आमच्या श्रावणावर एखाद्या हिंसापासून हल्ला केला की काय राजा? नाही मायबाप, जंगलातल्या पशुला, जंगलातल्या जनावराला दया असते, पण त्या जंगलातल्या जनावरापेक्षा निर्दयी जनावर, त्या जनावराचं नाव आहे दशरथ, आणि दशरथ नावाच्या जनावरानं मारले लेकरू तुमचं. मग तू का पाणी घेऊन आला? म्हणजे आणावं लागलं मायबाप. राजा, अहो तुमचं लेकरू माझ्या हातानं मारल्या गेलं. काय राजा, आमचा श्रावण मारला आणि वर तोंड करून आला, फेकते पाणी, पाणी पिणार नाही, प्राणही ठेवणार नाही. अरे माय बापाच्या कंबड्यात लाता घालणारे लेकर या जगात बघितले, पण श्रावण नात्यानं आमचं लेकरू होतं, पण आमच्या आंधळ्याचा मायबाप होता आणि तो आधार संपवला. अरे राजा, मरतो आम्ही, पण मरताना तुला सांगतो, आमचा श्रावण माय बापा देवासारखी आमची काळजी करायचा. नैसर्गिक नियम आहे, मायबाप लेकराचं संगोपन करतात, पण ते भाग्य त्याला लाभलं नाही. आम्ही त्याचे मायबाप, पण तो आमच्या आंधळ्याचा मायबाप झाला. आम्हाला खाऊ घालायचा, आंघोळ घालायचा, आमचे कपडे धुवायचा, आणि आम्ही झोपेपर्यंत आमच्या दोघांचे पाय चेपायचा. आणि आम्हाला झोप लागली की नंतर झोपायचा, पण आमच्या शेजारी झोपायचा का? कुठं खड्ड्यात पडतील माझे आंधळे मायबाप. आणि तू आमच्या श्रावणाला मारलं. राजा लक्षात ठेव, आम्ही पाणी पित नाही आणि प्राणी ठेवत नाही राजा. अरे गर्वानं छाती भरून यायची. पृथ्वी तलावर दशरथ नावाचा असा एक राजा आहे की स्वर्गातल्या राजाला लढाईत मदत करतो. आज काय पराक्रम गाजवला, एका आंधळ्या मायबापाचा आधार संपवला. फेक पाणी, पाणी पिणार नाही, प्राणही ठेवणार नाही. आणि त्या दोन्ही आंधळ्या मायबापाने आपला प्राण सोडून दिला. आता दशरथ राजांनी तिघाची एकत्रित चिता रचली, नमस्कार केला आणि दुःखी अंती. आणि पण मायबापांनी मरताना एक शब्द वापरला, राजा आम्ही मरतो, पण तुझंही मरण असंच होईल, तुलाही तुझ्या पुत्राच्या वियोगानं मरावं लागल. तोच शाप आशीर्वाद ठरला. आणि मग इकडे दशरथ राजे आले आणि मग दुःखी अंतकरणाने आले. आलाच्या नंतर वशिष्ठ गुरुदेव होते आणि मग विभांडकाचे पुत्र शृंग ऋषीचं पाचारण केलं आणि शृंग ऋषीने तो यज्ञ केला. परिणाम काय झाला? यज्ञ नारायण भगवान प्रगट झाले. मी फुलं टाका म्हणल्याशिवाय टाकू नका बरं का. अभंग म्हणायचा, अभंग काढून ठेवला तुम्ही बघा. आणि मग प्रसाद पात्र यज्ञ नारायण प्रगट झाला. सगळ्यांनी जय जयकार केला. यज्ञ नारायण भगवान की जय. यज्ञ नारायण ते प्रसाद पात्र दिलं. वशिष्ठ गुरुदेवानं ते दशरथ राजाकडे गेलं आणि त्याचे 3 विभाग केले. एक कौशल्येला, दुसरा सुमित्रेला आणि तिसरा कैकेयीला. पण कैकेयीला शेवटी दिल्यामुळं ती बिघडली आणि ते पुढचं प्रसंग आपल्याला माहिती. पिंड घारीने झडपिला, अंजनी तो सेविला, अंजनी त्या तपासाठी महारुद्र आले पोटी. तिला राग आला आणि तो उशीर केला. तो पिंड घारीने आता देणार काय? मग काय केलं? दोघींनी अर्धा प्रसाद दिला. कोणाला? आता काही रामायणात बघा, काही रामायणात राम कौशल्येचा, लक्ष्मण सुमित्रेचा आणि भरत कैकेयीचा. पण तुळशीदासजीच्या रामायणामध्ये वाल्मिकींच्या काही फरक आहे. पण काही माणसं विनाकारांचा वाद घालतात. तुम्ही कोणतंही स्वीकारा, पण सुमित्रेला 2 आहेत, एक लक्ष्मण आणि एक शत्रुघ्न. लक्ष्मण लावला रामाच्या सेवेत आणि शत्रुघ्न लावला भरताच्या सेवेत. बघा, सुमित्रेला 2 आहेत, कैकेयीला 1 भरत आहे आणि आपल्या कौशल्य मातेला फक्त 1च आहे. पण काही वेगवेगळे म्हणतात. मी म्हणत नाही, माझंच खरंय, तुम्हाला पटल ते तुम्ही घ्या. म्हणून काय झालं? तो प्रसाद पात्र दिला आणि मग सगळ्यांनी आपापल्या ते प्रसाद वाटला आणि सगळ्यांनी तो प्राशन केला. आणि परिणाम चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी दुपारा 12 वाजता जिकडे तिकडे आनंद आहे आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्राचा आनंद झाला. तो आनंद आपण आता अभंगाच्या नंतर आपण फुलं उधळायचे. मोठ्या प्रेमानं अभंग महाराज म्हणतात. उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस,
शुक्ल पक्ष ही नवमी उभे सुरवर ते योमी ऋतू वसंताचा दिवस शुक्ल पक्षी ही नवमी उभे सुरवर देवमी माध्यानाशी दिन कर पळभरी होय स्थिर धन्य मीच त्रिभुवनी माझे वंशी चक्रपाणी मध्यानासी दिनाकर पळभरी होय स्थिर धन्य मीच त्रिभुवनी माझे वंशी चक्रपाणी सुशोभित तत्दाही दिशा आनंद नर नारी शेषा आई कौशल्येशी भान गर्भी आले नारायण शोभित दाही दिशाण नारी शेषा नाही कौशल्येचा भान गर्भी आले नारायण हे आयनी संभव प्रगटला हा राघव नाम मने डोळा पाहिन तृण आयानी संभव प्रगटला नाम मने डोळा पाहिन त्रिगुण प्रभू रामचंद्र भगवान की जय प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव थाटा संपन्न झाला. आता त्यात प्रभू रामचंद्राचं भजन करू. मेरे श्रीराम जय राम जय जय राम 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 हे श्रीराम जय राम जय जय राम 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 हे श्रीराम जय राम जय जय राम 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 हॅलो श्रीराम जानकी म्हणाय दास. हॅलो हॅलो मीठ दे थोडं श्रीराम जानकी श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में श्रीराम जानकी
जोरदार टाळ्या वाजवा एकदा. आवाज बसला तुमचा ना तरी पण एकदा सगळे मिळून एकदा हे दुःख भंजन एकदा मारुतीऱ्याचं एकदा भजन म्हणा, सगळे मिळून म्हणा. हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती जोरदार टाळ्या वाजवा. बघा बघा चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा. आवाज कमी करा. सदा संग हरिदासाचा. संगत फार महत्वाची बघा. आता विको कमी करा हो. संगत फार महत्वाचे कारण आतापर्यंत जेवढे माणसं जगात घडले ते संगतीनच घडले आणि जे जे बी घडले ते संगतीन. वतन उदार संघाचा महिमा वतन उदार संघाचा महिमा पतन उदार संघाचा महिमा पतन उदार संघाचा महिमा बघा. नुसत्या टाळ्या वाजवू नका. आपले संगत बदला. बरोबर आहे का. जेवढे जेवढे माणसं घडले संगतीनच घडले जे जे बिघडले संगतीनच घडले. बघा आता तरुण पोर मयाकडे बघा एकदा. बघा तुम्हाला उदाहरण सांगतो. सोपं उदाहरण. डोसकं खायची गरज नाही. लय अध्यात्म सांगत नाही. बघा हे कीर्तनातला दिसा का गुळ तुम्हाला दिसला का. या कीर्तनातल्या गुळाची संगत या कीर्तनातल्या गुळाची संगत जर हरभऱ्यानं केली त्या हरभऱ्याला प्रसाद नाव प्राप्त होते. पण त्यात हरभऱ्याची संगत दारूवाल्याने केली त्याला चकना नाव प्राप्त होते. बरोबर आहे का. म्हणून आपली संगत बदला. बघा आता मी तरुणा करता 2-4 मिनिटं घेतो. बघा आता वेळ आपली संपली. बघा आपला जन्म होऊन गेला पण आपला आता गावातला एक बघा किती मोठा महाराज आणला तर ते बिचारा ते गुणगान करून त्याचा मोठेपणा करून ते गाव आपला धुवून नेईल. बरोबर आहे का. मला तुमच्या एकाही रुपयाची अपेक्षा नाही. फक्त आपलं गाव सुधराव एवढीच अपेक्षा आहे. कुणाला मागितला रुपया कधी मी मागणारही नाही. उलट तुम्हाला द्यायचं तर मला लक्ष्मीची कृपा आहे सरस्वतीची कृपा आहे. पण बघा आपली व्यसन त्यागा. व्यसनानं किती वाटोळं झालं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नाहीतर काही माणसं म्हणतात महाराज अहो किती महाराज लोक आपला गाव धुवून न्यायलेत. अरे धुवून नेऊ द्या पण बघा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सप्त्याला खर्च लागतोच किती. काही गावात बघा रात्री आम्ही गेलतो फक्त 30च घरं होते आणि नामांकित महाराज होते. मला 25,000 दिले रात्री. बघा 100 घरं होते गावात. त्या आपल्या गावात 5,000 लोकसंख्या आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपला व्यसनामध्ये किती खर्च चालला बघा. तो दारूमध्ये जाऊ द्या आणि दुसऱ्या कुठण्यात जाऊ द्या. फक्त पुडीतला खर्च लावा. पुडी आपण खातो का नाही. पुडी किती रुपयाला असते 20 ते 30 रुपयाला धरा. आपण 30 रुपयाची लय महागाची नका. 30 रुपयाची पुडी असते. माणसं दिवसाला एक पुडी खातात का नाही. 10 दिवसाच्या किती झाले 30 दाई 300 रुपये झाले का नाही. एका महिन्याची किती झाले 900 रुपये. आणि मित्रासगट किती झाले 1,500 धरू. नाहीतर इथं व्यसन करणारे सगळे 100% थे. कोण सज्जने कोण मला माहिती आहे. बरोबर आहे का. मी उगाच तुमची लाल करणार आहे माझी करून घेणार नाही. आता बाहेर तर म्हणतील महाराजले गाव परमार्थिक लोक म्हणतील पण मला काय तुमच्याकडून स्वार्थपणा नाही. पण आपल्या माणसाचे आपण कान टोचणं गरजेचं आहे. बरोबर आहे का. विचार करण्यासारखी गोष्ट बघा. तीच आपण मित्रासगट व्यसन करणारा साधं चहाचं व्यसन असू द्या का पुढीचं असू द्या. माणूस स्वतःच्या खिशातून जीवनात पहिल्यांदा व्यसन करतच नाही. नाहीतर आपल्या गावात ते एखाद्याने हातवर करायचा मी घरचा पैसा घालून सुरुवातीला व्यसन केलं. नाही मी का लाईट बंद केली म्हणलं का पोलीस साहेबाला कोणी फोन केलता. बरोबर आहे का. अडत्यानं केलता काय फोन. बघा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सुरुवातीला माणूस स्वतःचे पैसे घालून जगात एकही माणूस व्यसन करत नाही. मित्रच म्हणतो घे एकदा नंतर ते घरचं द्या पाहिजे काही रिक्त. बरोबर आहे का. पण पुढीचा खर्च एका महिन्याचा किती झाला एका माणसाचा 1,500. 12 महिन्याचे किती झाले 1,500 प्रमाणे
18,000 झाले. कशाचा खर्च? थुकायचा खर्च. एका माणसाचा गावातला थुकायचा खर्च 18,000. असे गावातले 10 थुकणारे एका जागी गोळा करायचे. 18 1,80,000. कशाचा खर्च? गावातल्या फक्त 10च लोकांचा थुकायचा खर्च. आपल्या गावात तर 5,000 लोकसंख्या आहे. बघा, 10 लोकांचा जर थुकायचा खर्च धरला तर 1,80,000 व्हायला. बरोबर आहे का? आता आपलं आजचं कीर्तन ऐकून गावातले 10 जण नाही, जर एक जरी सुधारला आपल्या गावातला सप्ताह सफल झाला असा समजा. बघा, बरोबर आहे का? नाही का? आणि आपल्या संगतीने एक माणूस सुधारला. बघा, अख्खं गाव नाव नाही, सगळा महाराष्ट्र नाव घ्यायलाय. नाव सगळ्याला माहिती, पण तुमच्याकडे पण बोट आहेत. तुम्ही त्याच्याकडे एक बोट दाखवले, तुमच्याकडे 4 बोट आहेत. तुम्ही कधी घालणार मला? बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर अमोल आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे. अमोल भांडणं लागले की तलवारच बाहेर काढत होता. बरोबर आहे का? पण आता देव झाला तो, पण तो शांत आहे, पण संत नाही. हे पण लक्षात ठेवा बरं का. त्याला ढवचळू नका तुम्ही. आता तुम्ही विनाकारण जर त्याला चिमटे घेतात ते काय पप्पी घेईल का तुमची? बरं का? त्याला म्हणतात तू माळ घातली पण इतकाही शांत राहू नको, लोक तुला संत करतील. बरोबर आहे का? विचार करण्यासारखी गोष्ट महाराज. एका म्हणून बघा, ते एक प्रमाण माहिती आपल्याला. खटवांग 1 तास उरला खटवांग रायासी, आणि भाग्य दशा कशी प्राप्त झाली. खटवांग नावाचा असा एक राजा होऊन गेला. त्यानं 1 तासात देवाची प्राप्ती करून घेतली. एकाच. काही ऋषीमुनींनी 80,000 वर्ष तपश्चर्या केली तरी देव त्यांच्या स्वप्नात आला नाही. पण खटवांग नावाचा असा राजा होऊन गेला, त्यानं 1 तासात देवाची प्राप्ती करून घेतली. काही आयुष्यभर कीर्तन ऐकले पण माळा घातल्या नाही. आमच्या अमोलनं एकच कीर्तन ऐकलं 31st दिवशी माझं, आणि त्याच्यात बदल झाला. मला माळ घालायची, मी नाही त्याला माळ घाल म्हणलो. मग मला आपण गुरुजींच्या हातानं माळ घालून त्यानं माळ घातली. त्याच्याकरता टाळ्या वाजवा एकदा. वाटतं त्याचा आपण सत्कार करावा. आता पुढे अमोल उठ अमोल, उभे राहा. जोरदार टाळ्या वाजवा. बघा, आता जर कोणी माळ घातली तर त्याचाही मी मोठ्या अभिमानानं सत्कार करतो. ते हाराना मामाच्या गळ्यातला, हे शाल तर मी जवळच आहे. ऋषिकोट गेला, तुला माळ घाल लागते बापू कंबर बांधायला. टाळी वाजवा. बघा, असं संगतीनं माणसानं सुधारावं. बघा, आता सुधारलं बेचा चांगलं. काही म्हणले नाही कुठं महाराज हे लग्न होस्तोवर सुधारल, तसा विचार कर नका. आणि त्याची बघा सोयरिक झाली मी यामुळे. बरोबर आहे का? आता तुम्हाला जर कोणाला सोयरिकी करायची असेल तर माळा घाला. थोरात महाराज जिंदाबाद. कोणी त्याच्याकडे पुढे दाखवले. विचार करण्यासाठी गोष्ट आहे. बघा, म्हणून बघा, संगत बदला आणि खऱ्या अर्थानं बघा विनोदाचा भाग द्या सोडून, पण आपले विचार बदलले पाहिजेत. ती व्यसनानं कधी बघा, पेट्रोलची गाडी असते, त्यात जर डिझेल टाकल्यावर गाडीचा कार्यक्रम ओके होतो का नाही? बरोबर आहे का? तर विचार करा, तर आपला अनमोल किमतीचा नरदेह याच्यात आपण काही कचरा भरल्यानं ते चांगला राहील का? अरे देवानं फुकट आपल्याला नरदेह दिला, त्याचा फायदा करून घ्या. म्हणून असो बघा, पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला आणि आपले व्यसन सुधरा, सगळं आपलं गाव सुधरल. नाहीतर तुम्हाला दारू सोडा, व्यसन सोडा, कोणाचाच माईचा लाळ सापडणार नाही. तुम्हाला लोक व्यसनाला लावतील, पण व्यसन बरोबर बघा, कारण की आमचं काम आहे जोडणे. बाकीच्याचं काम असेल फोडणे, पण वारकरी संप्रदायाचं काम काय आहे? जोडणे. आणि प्रभू रामचंद्रानं जन्मभर जोडायचं काम केलं. धर्मसेतू, अरे कितीतरी विश्वामित्रानं वशिष्ठाचे लेकर मारले तरी पण दोघा संतांना एका व्यासपीठावर बसवायचं काम केलं ते प्रभू रामचंद्रानं. म्हणजे वारकरी संप्रदाय जोडण्याचं काम करतो. म्हणून सगळे एका, आपलं गाव एका मनानं राहा. फळ्यान बिळ्यान फिळ्या ते घरी लावा. बरोबर आहे का? लय अवघडे कार्यक्रम महाराज ते आपल्या गावात ती चांगली पद्धत केली बघा. कुकू लावायचा कार्यक्रम नाही, आणि ते नसतेच पाहिजे. मी म्हणतो आता विचार करा, माणसं फळ्या लावतात. फळ्या करणारे एका गाडीवर धाब्यावर दारू प्यायला जमती, मग सप्त्यात यायला का रोग यायलाय का? बरोबर आहे का? आणि काही म्हणे समजतात. आता मी कोणाला म्हणतो राम राम, भावकीतल्या भावकीत कधी राम राम घालतो. आता आमच्या जगन बापूचा माझा राम राम दररोज असतो. एक म्हणला हो तुम्ही भावकीतल्या भावकीत राम राम घालायले? अरे म्हणलं भावकीतल्या भावकीत राम राम घालायला जमत नाही, आणि भावकीतल्या भावकीत दारू पिऊन लोळायला जमतं का म्हणलं? बरोबर आहे का? इकडं सप्त्यात म्हणले की नाही कुकू लावा, ती फळ्या बिळ्या आतपासून बंद पाडा, सप्त्यात आणूच नका. हा तुमचे लग्न ते घरी फळ्या आणा. इथं आजपासून मी जाहीर सांगतो, कोणालाच कुकू लावण्यात येणार नाही. गावातला कोणताही सप्ताह असो, फक्त मायकात आवाज दिला जाईल, आणि जेवायला यायचं. आले तर चांगलं, नाहीला तर त्याच्याहून चांगलं. बरोबर आहे का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. फळ्या गेल्या आपल्या घरी, आणि सगळे पत्रिका देतात बघा. कोणाचंही लग्न असू द्या. आता आमच्या घराण्यातलं लग्न असलं की आमच्या पाहुण्या कोण आम्ही पत्रिका देतो तुम्हाला. बरोबर आहे का? मग हे कशाची फळी लावली?
मग पत्रिका द्यायच्याच कशाला? तो फलाण्या गावाचा तिकडचा वाशिमचा पाहुणा तुमच्या ओळखीचा आहे का? नाही. ते गावातलं त्याला त्या पाहुण्याच्या हाताने पत्रिका देत. मग कशाची फळी लावली? हे देखावा लावलाय सगळा बघा. पण फळ्यान फिळ्या आजपासून बंद करा. संप्रदाय तरी तुमचे घेवे देवे तुमच्या लग्नात, तुमच्या सोयरिकीत, पण तिथं गावातला सप्ताह येतो, गावातली एकता येते. तिथं कुणी कुणाची पंगत असू द्या, कोण रुसवा फुगवा करायचा नाही. बरोबर आहे का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे का? मी रुसतो का कधी? माझा गावात कीर्तन घेतलं नाही, मला माझं असं केलं नाही, तसं केलं नाही. मी पारायण करण्याचा पर्यंत माझा आवाज बसला, पण मी लांबून माजल गाऊन कीर्तनावरून यायचो, पण सकाळी पारायणाला बसायचो. का? मी विचार केला की आपल्यामुळं 10-5 पोरं जरी गावातले सुधारले तर माझं डिझेल फिटलं त्याच दिवशी. बघा, गावातले 10 तरुण पारायणाला 50 पोरं बसायचे, 50 लेकी बसायच्या, आणि याच्यातच खरी गावाची सुधारणा आहे. बघा, बरोबर आहे का? का मी म्हणायलो का मला पंगत द्या सप्त्याला एखादी, मला एखादा मठ बांधायचा आहे, मला एखाद्या कुठं काय एखाद्या गडावर बसवा. फक्त आपले विचार चांगले करा. आपलं सवड नावाचं गाव, सगळे महाराज लोक गावात येऊन नाव घेऊन गेले. सवड म्हणजे लय मोठं आहे, लय, पण मला माहिती किती पाण्यात आणि किती खाली आहे. विचार करण्यासारखी गोष्ट, बरोबर आहे का? म्हणून फुकट मोठेपणा हाणण्यापेक्षा असं काही करा की आपल्या सवडाचं नाव महाराष्ट्रात नाही तर भारतानं ऐकलं पाहिजे की गाव ही निर्व्यसनी आहे. हेवे देवे बाजूला ठेवा, व्यसन सोडा. आजपासूनच शपथ घ्या. आज रामनवमीच्या दिवशी आपण पुडी सोडायची, आपण दारू सोडायची, आपण खाणं पिणं सोडायचं, आणि आपली वाईट विचार सोडायची. तर सप्ताह करण्यात अर्थ आहे. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. गांजा दारू गांजा दारू गांजा दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. पल्लू का दाम खर्च कर मुंह में मक्खी जाती है. अपने पल्लू का दाम खर्च कर मुंह में मक्खी जाती है, जाती है, जाती है. दारू 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 गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. अक्कल गुम हो जाती है. अक्कल गुम हो जाती है. एवढं गोड प्रमाण म्हणल्यावर माळकऱ्याला पियाची इच्छा होईल ना? इतकं गोड प्रमाण म्हणलं तुम्ही. बरोबर आहे का? सुटत नाहीत महाराज काही काहीच्या. अहो, मी तर एका पाहुण्याच्या घरी गेलो, नाव तुम्हाला कीर्तन सुटल्यावर सांगतो. एखाद्या पाहुण्याच्या घरी गेलो, त्याचे मायबाप म्हणले महाराज याची दारू सुटत नाही. मी त्याच्या पाया पडलो, म्हणले बाबा कीर्तनात तर तुझ्या परिणाम होत नाही. त्याच्या पाया म्हणलो पिराळे, दारूनं तुझी लेकरं बाळ बायको सगळा संसार पाहुणे रावणी तुझ्या जवळ येत नाहीत. आणि तुला काय वाटत नाही का? जरा तरी मनाची नाही जनाची जरा लाज धर. असं म्हणल्यावर ते मी पायावर पडून रडलं. म्हणला महाराज तुमचा शब्द मी असा छातीत लागला. म्हणला छातीत लागला, असा छातीत बाण घुसल्यासारखा लागला. म्हणजे म्हणलं काय झालं मग? महाराज आज माझे डोळे उघडले. म्हणला आजपासून बन म्हणजे बन. मला इतका आनंद वाटला. म्हणलं वा, एक नवीन माळकरी झाला. पण म्हणले नेमकं काय बन? तो म्हणला तुमचं आमच्या गावात येणं जाणं बन. आता किती अवघड आहे बरं का? तसं असं काही करू नका बघा. म्हणून बघा सगळ्या गावकऱ्यांनी बरं का पवित्र विचार करा आणि आपल्या माळी घाला, पवित्र विचार करा, एकादशी व्रत धारण करा, तुळशीची माळ, आई वडिलाची सेवा करा. हे बघा झालेली सेवा माझी इथेच मी पूर्ण विराम देतो. गोड असं नियोजन गावकऱ्यांनी केलं, सगळे धन्यवादाला पात्र आहेत. बघा इकडे मृदंगाचार्य गजानन महाराज, इकडे आमचे हनुमान महाराज, विठ्ठल महाराज, आपले गावकरी सगळे भजनी मंडळी, फाजगे मामा, आमचे हनुमानदाजी, इकडे सारंगदादा, इकडे खोरणे मामा, अशोकराव, सगळे भजनी मंडळी गावातून आलेले सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. गोड असं आमच्या आकाशदाजी डांगे यांचं यूट्यूब चॅनल व कीर्तन आपल्याला कधीही भेटायला ऐकायला भेटल तुम्ही. म्हणून ही झालेली सेवा प्रभू रामचंद्राच्या चरणावर, बजरंगबलीच्या चरणावर ठेवतो. आणि ही माझी झालेली सेवा माझे गुरुवारी वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी, परमपूज्यने शंकरजी महाराज पंचाळ गुरुजी आणि गुरुवारी रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. जितनी मेहरबानियाँ आप लोगों ने मुझ पर की उतनी तो मेरी औकात नहीं है. कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वर्मी मुझ में ऐसी कोई बात नहीं.
तू लेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा 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 तू लेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तू लेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला ओ विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल 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 माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हो भारत कुमार ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वर